नमस्कार मित्रांनो. मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते. आजचा विषय जो आहे तो अतिशय संवेदनशील आहे, नाजूक आहे आणि तितकाच तो गोंधळाचा आणि जटिल सुद्धा आहे. हा प्रश्न आहे तो लोकसभेमधले विरोधी पक्षनेते श्री राहुल गांधी यांच्या नागरिकत्वाचा. लक्षात घ्या की राहुल गांधी हे भारताचे नागरिक नाहीत असा आक्षेप किंवा असा आरोप गेली काही वर्ष होताना आपण बघितलेला आहे. आणि मग जी व्यक्ती मुळात नागरिकच नाही ती देशाच्या सर्वोच्च कायदे मंडळ जे आहे त्याचा सभासद होऊ शकते का? आणि मग आपल्या सगळ्यांना माहिती आहे की पंतप्रधानाचा चेहरा म्हणून राहुल गांधींचं नाव जेव्हा आपल्या समोर घेतलं जातं त्यावेळेला मुळात नागरिकच नसलेली व्यक्ती ही पंतप्रधान तरी कशी होऊ शकेल? अशा पद्धतीचे हे आरोप आक्षेप हे सगळे निदान मी तरी गेली काही वर्ष ऐकत आलेली आहे. 2014 मध्ये मोदींचं सत्ता सुरू झाली, कारकीर्द सुरू झाली आणि त्याच दरम्यान डॉक्टर सुब्रमण्यम स्वामी हे त्यावेळेला नुकतेच भाजपमध्ये त्यांनी प्रवेश केलेला होता आणि त्यांना भाजपनी तिकीट दिलेलं नव्हतं लोकसभेचं, परंतु कालांतराने त्यांना राज्यसभेवरती राष्ट्रपतींचे खास नियुक्त सभासद म्हणून त्यांना खासदारकी देण्यात आलेली होती. आणि त्यानंतर किंवा त्या दरम्यानच सुब्रमण्यम स्वामी यांनी एक ब्रिटिश कंपनी आहे आणि बॅक ऑप्स नावाची कंपनी, त्या कंपनीनी स्वतःचा जो आपल्याला माहितीये कंपनीच्या कायद्यानुसार प्रत्येक कंपनीला आपला जो ताळेबंद आहे दर वर्षाचा, तो ताळेबंद हा कंपनी लॉ बोर्ड असतो त्याच्याकडे सबमिट करावा लागतो. त्यानुसार बॅकॉप्स ही कंपनी जी आहे ती युके म्हणजे ब्रिटन मध्ये रजिस्टर झालेली कंपनी आहे आणि त्या कंपनीने आपला ताळेबंद जो आहे तो तसाच तिथे सादर केलेला होता. त्याच्यामध्ये त्या ताळेबंदामध्ये राहुल गांधी यांचं नाव त्या कंपनीचे डायरेक्टर म्हणून आलेलं आहे आणि त्याच्या खाली त्यांनी ब्रिटिश सिटीझन म्हणजे राहुल गांधी हे युनायटेड किंगडमचे नागरिक आहेत असं म्हटलेलं होतं. ही जी कंपनी आहे ती कंपनी लक्षात घ्या, एखादी कंपनी तुम्ही प्रस्थापित करता त्यावेळेला तुमचे डायरेक्टर जे आहेत ते त्या त्या देशाचे नागरिक आहेत की नाही याची नोंद घ्यावी लागते. आणि मग एखादा परदेशी डायरेक्टर असेल तर त्याच्या संदर्भाने असलेले प्रत्येक देशाचे जे नियम असतात ते नियम वेगवेगळे असू शकतात. तेव्हा राहुल गांधी यांचं नाव घेऊन तिथे ब्रिटिश नागरिक अशी जी नोंद केलेली होती त्याला आक्षेप घेत सुब्रमण्यम स्वामी यांनी काही पत्र लिहिलेली होती. हे पत्र जे आहे ते त्यांनी त्यावेळेला जेव्हा गृहमंत्रालयाकडे पाठवलं तेव्हा गृहमंत्रालयाने ती बाब जी आहे ती संसदेच्या पटलावरती आणली. पटलावर म्हणता येणार नाही, परंतु संसदेमध्ये एक स्टँडिंग कमिटी असते. त्या स्टँडिंग कमिटी सारखी दुसरी एक कमिटी होती जिचे अध्यक्ष पद जे आहे ते लालकृष्ण अडवाणी यांच्याकडे होतं. आणि अडवाणी यांच्या समोर ही मॅटर जेव्हा प्रस्तुत करण्यात आली की राहुल गांधी यांच्या नागरिकत्वावरतीच आक्षेप घेण्यात आलेला आहे त्यावेळेला अडवाणी यांनी त्यांच्या अखत्यारीत आहे त्या पद्धतीमध्ये आणि जेवढी त्यांच्याकडे साधनं अवेलेबल होती उपलब्ध होती त्यावरून याची चौकशी करण्याचा प्रयत्न जरूर केला. त्यांनी राहुल गांधी यांना पाचारण देखील केलं आणि त्यांचं स्पष्टीकरण काय आहे, तुमचं म्हणणं काय आहे याच्यावरती, हाही प्रश्न विचारलेला होता. परंतु राहुल गांधी यांनी अडवाणींनी विचारलेला जो प्रश्न आहे तो उडवून लावला आणि त्यांनी सांगितलं की ठीक आहे तुम्ही हा जो काही कागद दाखवताय मला तो एक तर अधिकृत कागद नाही. वेबसाईट वरती कुठल्या तरी हा ताळेबंद तुम्हाला दिसतो आहे आणि त्याच्यामध्ये माझं नाव दिसतंय, तेव्हा ही काही अधिकृत कॉपी नाही. ही अधिकृत कॉपी नाही त्याच्यामुळे मी त्याला उत्तर द्यायला बांधील नाही. त्याच्यापुढे तुम्ही अगोदर सिद्ध करा की ही जी माहिती आहे ही माहिती खरी आहे का नाही आणि ती असेल तर मी नागरिक आहे हे तुम्हीच सिद्ध करा ब्रिटनचं. मी कसं सिद्ध करू, कारण मी तर काही ब्रिटनचा नागरिक नाही हे मी तुम्हाला सांगतो आहे.
अशा पद्धतीने राहुल गांधी यांनी उत्तर दिल्यानंतर अडवाणी यांनी त्याच्यावरती पुढची कारवाई करायचं टाळलेलं होतं. असं आपल्याला आठवत असेल. त्याच्यानंतर त्यांनी सगळे कागदपत्र जे आहेत ते परत एकदा गृह मंत्रालयाकडे पाठवले आणि याच्या बाबत राहुल गांधींनी दिलेलं जे उत्तर आहे ते उत्तर देखील गृह मंत्रालयाला पाठवलं आणि त्यांच्याकडून पुढे ह्याच्यावरती काही कारवाई केली जावी अशी अपेक्षा त्यांनी तेव्हा केलेली मला आठवते. ही मॅटर तिथेच थांबली नाही मित्रांनो. 2019 मध्ये ज्या वेळेला राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा लोकसभा निवडणुकीसाठी अर्ज भरला, उमेदवार म्हणून अर्ज भरला, त्यावेळेला तिथेही आक्षेप घेतला गेलेला होता. एक कोणीतरी अपक्ष उमेदवार होता आणि त्यांनी सांगितलं की हे तर नागरिक नाहीयेत. त्यावेळेला तिथला जो त्याला बहुतेक रिटर्निंग ऑफिसर म्हणतात किंवा निवडणूक आयोगाचा अधिकारी होता, त्यांनी असं सांगितलं की एखाद्याचं नागरिकत्व ठरवणं हे काही माझ्या अखत्यारीमध्ये नाहीये. तेव्हा तुम्ही दिस इज नॉट द राईट प्लॅटफॉर्म आणि तुम्ही ज्या उचित आणि कॉम्पिटंट ऑथॉरिटीकडे हा प्रश्न न्यावा. इथे मला या कारणासाठी त्यांचा अर्ज काही नाकारता येणार नाही. यानंतर दिल्लीच्या कोर्टामध्ये रादर सुप्रीम कोर्टामध्ये असा एक अर्ज दाखल करण्यात आला आणि त्याच्यामध्ये सुद्धा त्यांच्या नागरिकत्वाला आव्हान देण्यात आलेलं होतं. ही बाब अर्थात 2019 ची आहे आणि ही केस जी आहे ती तत्कालीन जे सुप्रीम कोर्टाचे जज रंजन गोगोई यांच्या समोरच चाललेली होती. त्या गोगोई यांनी ती सुनावणी टाळली नाही. त्यांनी अर्जदारांना विचारलं की तुम्ही कुठल्या आधारावरती ही केस करता आहात. तेव्हा त्या व्यक्तीने हे सगळं समजून सांगितलं की असं असं ते वेबसाईट वरती त्यांचं नाव दिसत आहे आणि असं असल्यामुळे त्यांचं नागरिकत्व जे आहे ते भारतीय रद्द करावं आणि ते जे त्यांचं ब्रिटिश नागरिकत्व जे आहे ते मान्य केलं जावं आणि मग त्यानुसार पुढची कारवाई जर का सुप्रीम कोर्टाने आदेश दिला असता तर ही व्यक्ती कदाचित निवडणूक अधिकाऱ्याकडे सुद्धा जाऊ शकली असती. परंतु रंजन गोगोई यांनी त्यांना असं विचारलं की कोणी एखादा मनुष्य एखाद्या वेबसाईट वरती एखाद्याचं नाव आपला नागरिक म्हणून टाकतो, हा पुरावा असू शकतो का आणि याच्यावरती कोर्टाला कारवाई करता येईल का, तुम्हीच सांगा. आणि असं म्हणून कोर्टाने त्यांचा जो अर्ज आहे तो केराच्या टोपलीत टाकलेला होता. तेव्हा राहुल गांधी हे ब्रिटनचे नागरिक आहेत का नाहीत हा जो प्रश्न आहे तो सुप्रीम कोर्टाने सांगितल्यानंतर म्हणजे एक लक्षात घ्या की कागदपत्र तीच आहेत. कुठल्या तरी वेबसाईट वरती बॅकऑप्स नावाची कंपनी आहे, त्या कंपनीमध्ये यांचं नाव डायरेक्टर म्हणून आलेलं आहे आणि त्याच्या खाली ब्रिटिश नागरिक म्हणून लिहिलेलं आहे. यानंतर 1 का 2-3 वर्षानंतर ती कंपनी त्यांनी वाइंड अप सुद्धा केली आणि ती कंपनी आता कार्यरत नाही हे सुद्धा आपल्याला दिसून येतं त्या वेबसाईट वरती सुद्धा. तर हे सगळं असताना हा प्रश्न निकालात काढला गेला असं आपण गृहीत धरायला पाहिजे होतं. परंतु ते तसं झालेलं दिसत नाहीये. मध्यंतरीच्या काळामध्ये सुद्धा अशा बातम्या मधून मधून यायच्या की भारत सरकारने युकेचे जे कोणी अधिकारी वर्ग होते त्यांना अधिकृतरित्या ह्याच्याबद्दलची माहिती मागितलेली होती की हे तुमचे नागरिक आहेत का नाही आणि त्यांचं जर त्यांच्याकडे जर का नागरिकत्व असेल तर त्या नागरिकत्वाचे कागद भारत सरकारकडे दिले जावेत. म्हणून कदाचित ज्याला आपण बॅकएंडनी म्हणतो तसा बॅकएंडनी गृह मंत्रालयाने पाठपुरावा केलेला असू शकतो. आता हे सगळं ज्या वेळेला सगळं गौड बंगाल घडत आहे त्याच वेळेला आता पुन्हा एकदा हा प्रश्न ऐरणीवर आलेला दिसतो. ह्याचं कारण असं की पुन्हा एकदा डॉक्टर सुब्रमण्यम स्वामी यांनी कोर्टाकडे धाव घेतलेली आहे आणि ते असं म्हणतात की माझी जी मूळ कंप्लेंट आहे त्याच्यावरती भारत सरकारने कोणतीही कारवाई केलेली नाही आणि त्यांनी त्याच्याबद्दल काही स्वारस्यही दाखवलेलं नाहीये. ही जी केस आहे ती संपवण्यासाठी मला काही कुठचं उत्तर आलेलं नाहीये. सबब कोर्टांनी या बाबतीमध्ये लक्ष घालावं. तेव्हा दिल्ली हायकोर्टासमोर हा जो अर्ज आहे तो अर्ज आल्यानंतर दिल्ली हायकोर्टाने पुन्हा सुब्रमण्यम स्वामी यांना हा प्रश्न विचारला की तुम्ही काय नात्याने कुठल्या अधिकारामध्ये हा अर्ज केलेला आहे आणि तुमचा जो अधिकार जो कागदोपत्री दिसतोय तो त्यानुसार मला हा अर्ज काही सबमिट करून घेता येणार नाही.
मग कोर्टाने असा निर्णय किंवा मार्ग सुचवला की मी हा पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन म्हणून पाहिजे तर हा अर्ज तुम्हाला दाखल करून घेता येईल म्हणून. तेव्हा स्वामींनी त्याच्यासाठी तयारी दाखवली आणि ते म्हणाले ठीक आहे, माझा अधिकार जर का सीमित आहे आणि मला या प्रकरणामध्ये कुठलंही लोकल स्टँडिंग म्हणजे मला ह्याच्या बाबत आक्षेप घेण्याचा अधिकार नाही असं कोर्टाचं मत असेल, तर पीआयएल करून घेण्यामध्ये मला काही वावगं वाटत नाही. कारण अखेर हा जो प्रश्न आहे तो प्रश्न केंद्राने सोडवायचा आहे, केंद्राच्या गृहमंत्रालयाने याचं उत्तर द्यायचं आहे. मी एक निमित्त मात्र आहे. माझ्याकडे जे काही पत्र आहेत आणि जे मी जी कागदपत्र देतोय ती कागदपत्र घेऊन कोर्टाने त्याच्यावरती कारवाई करावी हे सांगितल्यानंतर दिल्ली हायकोर्टाने तो अर्ज दाखल करून घेतला आणि त्याच्या सुनावणीसाठी एक तारीख देण्यात आलेली आहे. आता मित्रांनो, तुम्ही असं म्हणाल की हे सगळं जे काय गौड बंगाल आहे ह्याच्या बाबत तुम्ही व्हिडिओ तरी कशाला करताय. मला अशी गंमत वाटते मित्रांनो की एकदा सुप्रीम कोर्टाने मूळ कागदपत्र लक्षात घ्या, ज्या कागदपत्रांच्या आधारावरती जो एव्हिडन्स म्हणून सबमिट करून सुप्रीम कोर्टाने तुम्हाला हाकलून दिलेला आहे की याला काही लोक स्टँडी नाही आणि हा अर्ज दाखल करून घेता येणार नाही, हे ज्या वेळेला सर्वोच्च कोर्टाने ठरवलेलं आहे, तेव्हा दिल्ली हायकोर्ट जे आहे ती त्याला पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन केस म्हणून जर का दाखल करून घेत असेल तर एकंदरीतच मला म्हणजे अर्थात मी अज्ञानी आहे आणि मला काही कोर्टाची जी सगळी तत्व आहेत ती सगळी कळतात असं नाही, परंतु हे सगळं मला चमत्कारिक वाटतं. म्हणजे एकच केस आहे, पुराव्यांचा सेट तोच आहे आणि त्याच्या बाबत एकदा सुप्रीम कोर्टाने निर्णय दिल्यानंतर वारंवार पुन्हा एकदा खालची जी कोर्ट आहे ती अशी केस का दाखल करून घेतात असा प्रश्न जरूर उपस्थित होतो मित्रांनो. त्याच्याबाबत काही नवी माहिती कोणी दिलेली आहे का असं मला वाटत नाही. कुठलीही नवी माहिती जी आहे ती समोर आलेली नाहीये. आता मजा अशी आहे की हे सगळं कोर्टाचं जे गौड बंगाल आपण ज्याला म्हणतो आणि त्या सगळ्या रंजन गोगोईंनी नाकारलेला अर्ज मी तुम्हाला सांगितला. या गोगोईंवरती अनेक नंतर द्वेषमूलक आरोप केले गेले कारण राम मंदिराची जी केस आहे ती त्यांच्या अखत्यारीमध्ये त्याचा निर्णय आला. त्यानंतर गोगोई हे राज्यसभेचे सदस्य सुद्धा बनले त्यावेळेला. परंतु अशा गोगोईंनी राहुल गांधी यांच्या नागरिकत्वाचा हा जो त्याच्यावरती उठवलं गेलेलं प्रश्नचिन्ह आहे ती केस उडवून लावलेली होती. ही महत्वाची गोष्ट आहे. म्हणजे कुठेही तुम्हाला त्याच्यामध्ये द्वेषमूलक कारवाई झाली होती सुप्रीम कोर्टाची असं देखील आजच्या घडीला म्हणता येणार नाही. अगदी ठामपणे आपण म्हणू शकतो. तर ही सगळी जी भानगड आहे एक लक्षात घ्या की मला वारंवार मी परत परत एकदा बांगलादेशाकडे जाते आणि बांगलादेशामध्ये किंबहुना आपल्या देशापासून सुरू करू मणिपूरमध्ये हायकोर्ट एक निर्णय देतं आणि त्याच्यामध्ये कुठेतरी रिझर्वेशन दिलं जावं मैत्रींना म्हणून निर्णय येतो आणि त्याच्यावरून दंगली सुरू होतात. सरकारने घेतलेला निर्णय नाहीये, लक्षात घ्या. कोर्टाने दिलेली ऑर्डर होती आणि त्याच्यावरून दंगली सुरू झाली. बांगलादेशात तेच झालं. तोही प्रश्न आरक्षणाचाच निघालेला होता आणि त्याच्यामध्ये सुद्धा रद्द केलेलं आरक्षण जे आहे ते कोर्टाने रिइन्स्टेट केलं म्हणून अजिटेशन सुरू झालं. मणिपूर हे छोटं राज्य आहे आणि तिथे जंग पछाडलं गेलं. तिथलं राज्य सरकार उलटवून टाकण्याचे प्रयत्न झाले परंतु ते यशस्वी होऊ शकले नाहीत. बांगलादेशमध्ये मात्र शेख हसीनांना देश सोडावा लागला आणि तिथे तख्ता पालट म्हणतो आपण किंवा सत्तेमध्ये नवीन सरकार आलेलं आहे. तेव्हा कोर्टाच्या निर्णयांमधून एखाद्या देशामध्ये उद्रेक घडवून आणायचा, आंदोलनं सुरू करायची, ती इतकी तीव्र करावी की तिथलं सरकार कोसळलं पाहिजे. ही जी एक मोडस ऑपरेंडी आहे, कार्यपद्धती आहे, त्याच्यामुळे मी चिंतेमध्ये असते मित्रांनो. हा जो अर्ज दाखल करून घेतला गेलेला आहे त्याचा नेमका अर्थ काय होतो. या अर्जामुळे त्यांचं नागरिकत्व खरोखरच धोक्यात येणार आहे का. आणि तो निर्णय जो आहे आपल्याला माहितीये कोर्टाच्या केसेस ह्या इतक्या विलंबाने चालतात. तेव्हा अशा पद्धतीचे काही निर्णय हा तडकाफडकी येईल असं तुम्ही आणि मी अजिबात गृहीत धरायचं कारण नाही. ह्याचाच अर्थ असा की या प्रश्नावरची निगडीत म्हणून
राहुल गांधी यांच्या नागरिकत्वाच्या निमित्ताने इथे कुठे आंदोलन हे ताबडतोबीने त्यांनी निदान सुरू होणार नाही. पण एक गोष्ट मात्र नक्की होणार आहे मित्रांनो. एक गोष्ट निश्चित होणार आहे. कल्पना करा की जर का तुमच्या गृह मंत्रालयाने ब्रिटनच्या सरकार बरोबर ह्याच्या बाबत जर काही पत्रव्यवहार केलेला असेल आणि ती मॅटर जी आहे ती मागे लागून लागून त्याच्याबद्दलचे कागद जर का मागितले असतील, असे कागद जर का आज केंद्र सरकारला मिळाले असतील आणि केंद्र सरकार जर असा निर्णय घेण्याच्या फेज मध्ये आलेली असेल, तर कोर्ट सबमिट झालेली ही जी मॅटर आहे त्या मॅटरचा हवाला देऊन अशा निर्णयावरती इंजंक्शन आणलं जाऊ शकतं. मनाई हुकूम की कोर्ट ठरवत नाही तोपर्यंत सरकारने याबाबत निर्णय घेऊ नये, अशी जर का ऑर्डर निघाली तर मग या सगळ्या एक्झरसाइजचा हेतू काहीतरी वेगळा आहे हे तुमच्या लक्षात येईल. आणि मग अर्थात ही माझी कल्पना आहे आणि ती 100% चुकीची असू शकते, परंतु तरी सुद्धा मी असं म्हणेन की जर का केंद्राच्या हातामध्ये भरीव आणि ठोस पुरावे आलेले असतील आणि ते जर का ते जाहीर करणार असतील, मी असं म्हणत नाही की नागरिकत्व धोक्यात आहे सांगतील ते, परंतु केंद्राच्या हातामध्ये आलेले जे कागदपत्र आहेत ती कागदपत्र जर का प्रसिद्धीला देण्यात आली प्रसिद्धीला देण्यात आली तर त्यातून जो काही गदारोळ उठू शकला असता तो गदारोळ हा कोर्ट आता त्याच्यामध्ये त्यांनी दखल घेतल्यामुळे तो जो आहे त्याच्यावर चाप लावू शकतो. कोर्ट सांगू शकतो की अशा पद्धतीची कागदपत्र जी आहेत ती कोर्टासमोर सबमिट करा आणि ती सध्या प्रसिद्धीला देऊ नका. तेव्हा या सगळ्या प्रकारामधून नेमका फायदा कोणाचा होणार आहे याच्या बाबत माझ्या मनामध्ये शंका आहे. मी असं अजिबात गृहीत धरत नाही की केंद्र सरकारकडे अशा पद्धतीची कागदपत्र त्यांच्या हातात आलेली आहेत. ऋषी सुनाक जरूर पंतप्रधान होते आणि चांगले संबंध ठेवून होते आपल्या देशाशी. ते आणि त्यांच्या पत्नी इथे आलेल्या होत्या G20 साठी सुद्धा आणि त्यावेळेला दिल्लीच्या अक्षरधाम मंदिराला त्यांनी दिलेली भेट आहे. या सगळ्या गोष्टी कुठेतरी मनामध्ये रेंगाळतात मित्रांनो. असो, परंतु आजचं जे सगळं प्रकरण आहे त्याच्याबाबत खरोखर माझ्या मनात शंका आहे की एकदा सर्वोच्च न्यायालयाने एक केस त्याच पुराव्यांच्या आणि त्याच कागदपत्रांच्या आधारावरती नाकारल्यानंतर खालच्या कोर्टाने ती सबमिट करून घ्यावी आणि ती सबमिट करून त्याला तारीख द्यावी आणि मग ह्याच्यानंतर जी उठणारी जी प्रश्नचिन्ह आहेत ती अतिशय रिलेव्हंट होत जातात. धन्यवाद मित्रांनो. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल अशी आशा करते. तुम्हाला आवडला असेल तर ही लिंक शेअर करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमचं सहकार्य माझ्यासोबत नेहमीप्रमाणे कायम असू. धन्यवाद.